नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुट पालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती, ज्याच्या अनुसार जर आपल्या सर्वांना कडाक्याच्या थंडीपासून करायचं असेल या ठिकाणी कोंबड्यांचं व पिल्लांचं संरक्षण, तर आपल्या सर्वांना कडाक्याच्या थंडीपासून कोंबड्यांचं व पिल्लांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना दररोज द्यावा लागणार आहे देशी दारूचा डोस। होय मित्रांनो, सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती व सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला, जर या सल्ल्याला फॉलो केलं तर आपल्या कोंबड्यांचं व पिल्लांचं कडाक्याच्या थंडीपासून होऊन जाईल या ठिकाणी 100% संरक्षण। जर खरंच कडाक्याच्या थंडीपासून आपल्याला कोंबड्यांचा व पिल्लांचा करायचा असेल या ठिकाणी 100% बचाव, तर आपण सर्वांनी दररोज या ठिकाणी डोस म्हणून करायला पाहिजे देशी दारूचा वापर। मग देशी दारूमध्ये असा कोणता कंटेंट आहे की ज्याचा वापर दररोज आपण जर औषध म्हणून केला तर कडाक्याच्या थंडीपासून आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा या ठिकाणी 100% होणार बचाव। चला तर मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे समजून घेऊयात की कडाक्याच्या थंडीपासून जर आपल्याला कोंबड्यांचं व पिल्लांचं संरक्षण करायचं असेल तर दररोज आपल्याला या ठिकाणी औषध म्हणून देशी दारूचा वापर हा किती व कशा पद्धतीने करावा लागणार आहे। जर आपल्या सर्वांना सुद्धा ही महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची असेल आणि आपल्याला सुद्धा जर कडाक्याच्या थंडीपासून आपल्या कोंबड्यांचं व पिल्लांचं संरक्षण करायचं असेल तर मायबाप कास्तकार बांधवांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि ही माहिती मनापासून आवडली तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की जर आपल्या सर्वांना कडाक्याच्या थंडीपासून आपल्या कोंबड्यांचं व पिल्लांचं 100% करायचं असेल संरक्षण, तर याच्यासाठी आपल्या सर्वांना कोंबड्यांना व पिल्लांना दररोज द्यावा लागणार आहे देशी दारूचा डोस। होय मित्रांनो, देशी दारूचा वापर औषध म्हणून आपण सर्वांनी जर हिवाळ्यात केला तर आपल्या कोंबड्यांचं व पिल्लांचं कडाक्याच्या थंडीपासून 100% होऊन जाणार आहे संरक्षण। मग देशी दारूमध्ये असा कोणता कंटेंट आहे की ज्याच्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून आपल्या कोंबड्यांचं व पिल्लांचं 100% होऊ शकते संरक्षण, आणि जर असं असेल तर या देशी दारूचा वापर औषध म्हणून आपण दररोज किती प्रमाणात करावा व कशा पद्धतीनं करावा, चला हे सगळं आता घेऊया समजून आणि उमजून। बघा मित्रांनो, हिवाळा सुरू झाला की त्या ठिकाणी कडाक्याच्या थंडीची चाहूल लागत असते। कडाक्याच्या थंडीचा प्रतिकूल परिणाम हा आपल्या कोंबड्यांवरती होताना दिसून येतो। कडाक्याची थंडी जर खूप मोठ्या प्रमाणात पडली आणि जर संघर्ष करत असताना कोंबडीला अपयश आलं तर या कडाक्याच्या थंडीमुळे आपल्या कोंबडीचा जीव सुद्धा जाऊ शकतो। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण जर आपण बघितलं तर लक्षात घ्या, आपली कोंबडी शीत रक्तपेशी असणारा पक्षी आहे, म्हणजे बाहेरील वातावरणामध्ये घडणाऱ्या घटकांचा परिणाम तिच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात होतो। याचा अर्थ काय की कोंबडी स्वतःच्या शरीरामध्ये उष्णता जनरेट करू शकत नाही आणि स्वतःच्या शरीरामध्ये तापमान कमी सुद्धा करू शकत नाही। म्हणजे सामान्यतः बाहेरच्या वातावरणात जर तापमान कमी झालं तर कोंबडीच्या शरीरामधलं तापमान कमी होते। कडाक्याच्या थंडीमध्ये कोंबडीच्या शरीरातील तापमान कमी झालं की हळूहळू कोंबडी त्या ठिकाणी लूज आउट होते आणि तिला कोल्ड स्ट्रोक येतो आणि कोंबडी अकडून मरून जाते। मग कडाक्याच्या थंडीमध्ये या अडचणीपासून जर कोंबडीचा व पिल्लांचा बचाव करायचा असेल तर करावं काय लागते, तर त्यांच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी उष्णता निर्माण करावी लागते अथवा त्यांच्या शरीरामध्ये उष्णता वाढवणारे घटक खाद्य रूपानं किंवा औषध रूपानं पाठवावी लागतात। मग अशा परिस्थितीत आपण कोरड्या आहाराचा वापर करतो, पण कोरडा आहार मर्यादेपेक्षा जास्त त्या ठिकाणी उष्णता जनरेट करू शकत नाही।
मग अशा परिस्थितीत आपल्याला असा एक औषधोपचार पाहिजे की ज्याचा वापर केल्याने तात्काळ उष्णता डेव्हलप होईल आणि ही असणारी उष्णता चिरंतन कालापर्यंत टिकेल. जर या गोष्टीचा विचार केला तर लक्षात घ्या, मग इथं देशी दारू हा आपल्यासाठी ब्रह्मास्त्र रूपी एक औषधोपचार आहे. तसं मी आजच्या व्हिडिओतून सांगतो की देशी दारू शरीरासाठी अत्यंत अपायकारक असते. मी सांगतो याचा अर्थ असा नाही की देशी दारू चांगली आहे आणि आपण सर्वांनी सुद्धा प्राशन करायला पाहिजे. जे वाईट आहे ते 100% वाईट आहे, पण कधी कधी लक्षात घ्या, विषबाधा झाल्यानंतर शरीरातील विषाला बाहेर काढण्यासाठी प्रतिविषच वापरल्या जाऊ शकतंय. म्हणजे कधी कधी वाईट गोष्टी सुद्धा जर आपण योग्य पद्धतीनं वापरल्या तर त्या आपला फायदा करू शकतात. आणि तसंही देशी दारूचा वापर आपल्याला या ठिकाणी औषध म्हणून करायचा आहे. देशी दारूमध्ये कोणता कंटेंट आहे, तर देशी दारूमध्ये जो कंटेंट आहे त्याचं नाव आहे अल्कोहोल. आणि अल्कोहोल शरीरात भिनल्यानंतर 2 ते 2.5 तासामध्ये शरीरामध्ये हेवी ऊर्जा डेव्हलप करते, म्हणजे गरमी वाढवते. आता देशी दारू दिली आणि कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरातली उष्णता वाढली तर होतंय काय, की शरीराच्या आतमध्ये असणारं तापमान वाढते. याच्यामुळे बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन जे आहे ते होण्याची शक्यता संपते आणि जो काही बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शनचा अंदाज आहे तर तो त्या ठिकाणी भस्मसात होऊन जातो. याच्यामुळे काय होते, की कोंबडीला बरं वाटते, ती कडाक्याच्या थंडीसोबत झुंज देऊ शकते आणि याच्यामुळे कोंबडीचा मृत्यू होण्याचं प्रमाण अत्यंत कमी होऊन जाते. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य जो कुक्कुटपालक बांधव आहे तो विचारायला लागलाय, एवढं फायदेशीर असेल तर या देशी दारूचा वापर प्रति दिवस आपण किती प्रमाणात करायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं करायला पाहिजे. लक्षात घ्या मित्रांनो, देशी दारूचा वापर करण्याचं प्रमाण. जर आपण 4 महिन्याच्या वरच्या पठड्यांना, कोंबड्यांना अथवा कोंबडींना या ठिकाणी हे औषधोपचार करणार असताल तर तुम्हाला 1 लिटर पाण्यामध्ये 5 ml प्रमाण घेऊन त्यांना दिवसभर हा डोस द्यायचा आहे. जर समजा तुम्ही 1 ते 4 महिन्याच्या दरम्यानच्या पिल्लांना हा डोस देणार असाल तर याचं प्रमाण निम्म होते, म्हणजे हे प्रमाण 1 लिटरला 2.5 ml होऊन जाते. आता तुम्हाला या ठिकाणी आणखीन एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे, की आता काही जण काय म्हणतात की इट्स ओके सर, या पद्धतीनं आम्ही देऊ, परंतु आमचे इतर डोसेस पण चालू असतात, मग त्याला ॲडजस्ट कसं करावं. कसं तर लक्षात घ्या, काही जण काय म्हणतील, सर आम्हाला लेक्झिन पावडर द्यायचे, आम्हाला व्हायमेरॉल मल्टीव्हिटॅमिन द्यायचे, ब्रोटान लिव्हर टॉनिक द्यायचे, मल्टीस्टार द्यायचे किंवा ऑस्ट्रोड, म्हणजे जी काय आपले कंटिन्युअसचे औषध ते द्यावी लागतात ना सर. तर मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही हा डोस त्याच्यात मिक्स करून द्यावा का, तर तसं करू नका. तुम्हाला एक सिम्पलसा फॉर्म्युला देतो. समजा तुमच्याकडे कोंबड्या या दिवसाला एक आपण बघितलं की 10 लिटर पाणी पितात असं गृहीत धरा. तर काय करा, निम्मा डोस बनवा तुमच्या रेग्युलर औषधाचा आणि निम्मा डोस बनवा या ठिकाणी देशी दारूचा. म्हणजे 2-3 समजा 2 ड्रिंकर्स असतील तर एकात तुमचं जे रेग्युलर औषध आहे ते ठेवा आणि एका ड्रिंकरमध्ये काय करायचं मित्रांनो, देशी दारूचं औषध ठेवायचे. जर 4 ड्रिंकर्स असतील तर 2 ह्याचे आणि 2 त्याचे. फक्त प्रमाण लक्षात घ्या, 1 लिटरला 5 ml 4 महिन्याच्या वरच्या पक्ष्यांसाठी म्हणजे कोंबडी, कोंबडा आणि त्या ठिकाणी पठड्या, आणि 1 ते 4 महिन्याच्या पिल्लांसाठी 1 लिटरला 2.5 ml. जर 10 लिटर पाणी असेल त्याच्यामध्ये मोठ्या कोंबड्यांसाठी 50 ml टाकायचं आणि लहान जे पिल्लं आहेत 1 ते 4 महिन्याचे त्यांसाठी 25 ml टाकायचं. मग अशा पद्धतीनं जर तुम्ही काम केलं तुम्हाला सांगतो कसल्याही प्रकारची चिंता बाळगायची गरज नाही. आणि ही जी शरीरात निर्माण होणारी गरमी आहे ना, तर ही गरमी कोंबडीला जे बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन सतावू शकते त्याच्यापासून दूर घेऊन जाते आणि आपोआप कोंबडीचं कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण होते. एक तर कडाक्याच्या थंडीमुळे आपली कोंबडी अजिबात दगावणार नाही, शिवाय तिचं वजन वाढणार, अंडे उत्पादन वाढणार आणि यामुळं बऱ्यापैकी तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊन जातो. पण या देशी दारूचा वापर फक्त आणि फक्त हिवाळा संपेपर्यंत करायचा आहे. उन्हाळ्यात या देशी दारूचा वापर अजिबात करायचा नाही, नाहीतर कधी अपाय बनेल हे लक्षात सुद्धा येणार नाही. तर मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती आणि अशीच महत्त्वाची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सुद्धा देत असतो. तिथं असंच मी बारीक सारीक गोष्टी फार या ठिकाणी ज्या लक्षपूर्वक पद्धतीनं समजावून सांगतो आणि तात्काळ तुमच्या शंकांचं निरसन सुद्धा करत असतो.
त्यामुळं माझ्यासोबत जोडला गेला कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे. जर तुम्हालाही वाटते की होय, मी सुद्धा गावरान कुक्कुटपालन करावं आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवावा, तर आपण सुद्धा आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामसोबत तात्काळ जोडून घेऊ शकता. या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्ही आपल्या कोंबड्यांचा पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी करण्यासाठी मदत करू. शेड कशा पद्धतीने डेव्हलप करायचा कमीत कमी भांडवलात, कमीत कमी जागेत व कमीत कमी मेहनतीमध्ये याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल. ज्यामुळे शेड निर्माण करत असताना आपल्या पैशाची बचत होईल, वेळेची बचत होईल, मेहनतीची बचत होईल व जागेची बचत होईल. ज्यामुळं आपला जो खर्च आहे तो बऱ्यापैकी कमी होऊन जाईल, ज्यामुळं सुरुवातच फायद्यापासून होईल. त्यानंतर आपली कोंबडी, आपला कोंबडा, आपले पिल्ले आजारी पडूच नयेत यासाठी आपल्याला त्यांचं लसीकरण करणं गरजेचं आहे. मग त्यांचं लसीकरण कधी व कसं करावं याबद्दल माहिती आणि लसीकरण केल्यानंतर आपली कोंबडी पिल्ले जर चुकून आजारी पडले तर त्यांचा आजार ओळखून तात्काळ इलाज, ज्यामुळं मृत्यूदर कमी राहील. त्याबरोबरच पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं करायचं, तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रूडिंग फीडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं, हे सगळं तुम्हाला समजावून सांगितलं जाईल. म्हणजे छोटं पिल्लू मोठं होईपर्यंत कसल्याही प्रकारची अडचण आपल्यासमोर उद्भवणार नाही. आणि सरतेशेवटी आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी, कोंबडा, अंडी, पिल्ले यांची विक्री कधी, कुठे, कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन हे आपल्या सर्वांना केलं जाईल. ज्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल आणि लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण. ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता असते. त्यात पहिल्यांदा लेक्चर घेतले जाते, मग वेदर बुलेटिन असते की बाबा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार व त्याचा कोंबड्यांवरती काय परिणाम होणार, या परिणामापासून त्यांचा कशा पद्धतीनं बचाव करायचा. आणि सेगमेंट नंबर 3 मध्ये तुम्हाला आठवडाभरात जी प्रश्न निर्माण झाली त्या सर्व प्रश्नांची उत्तरंही दिली जातात. त्याचबरोबर इतर दिवशी काही प्रश्न निर्माण झाले तर त्यांचं उत्तर तुम्हाला दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सरांकडून प्राप्त होईल, ज्यांचा नंबर आहे 8421826262. पण यासाठी रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं तर बघा, ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी आपल्या सर्वांना 8421826262 या क्रमांकावरती कॉल करायचा आहे. आपण सर्वांनी या क्रमांकावरती कॉल केला की लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे. त्याच्यानंतर लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर 8421826262 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील. एवढं पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे, गुगल पे नंबर 8265088460 म्हणजे 8265088460 या ठिकाणी पाठवतील. या क्रमांकावरती 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन प्राप्त होईल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग होईल या ठिकाणी खुला. खऱ्या अर्थानं कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर दारात उभ्या असणाऱ्या लक्ष्मीला घरात येऊ द्या. यासाठी कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला योग्य मार्गदर्शनाची जोड द्या, ज्यानंतर नशीब पालटल्याशिवाय राहणार नाही. यासाठी संपर्क साधा 8421826262 या नशीब पालटणाऱ्या क्रमांकावरती. याबरोबरच मित्रांनो, आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात. यासाठी आपल्याला 8421826262 वर आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे. एवढं केलं तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर हा होता मित्रांनो व्हिडिओ, ज्यात आपण सर्वांनी बघितलं की देशी दारूचा औषध म्हणून जर दररोज आपण वापर केला तर कोंबड्यांचा, पिल्लांचा कडाक्याच्या थंडीपासून 100% होऊ शकतो या ठिकाणी बचाव. तरी देखील काही समस्या कुक्कुटपालनाबद्दल असतील तर आपण पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी 100% सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील. आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल आपले तर आभार आहे. परंतु व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करावं. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून या ठिकाणी
आपण भविष्यातील येणाऱ्या व्हिडिओची प्राप्ती करू शकतात। तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करत असताना अत्यंत हर्ष झाला। नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना रायझिंग स्टार परभणीवर सातत्याने मिळत राहील। तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार।